हिंदू पंचांगानुसार यंदा रविवार दिनांक 6 जुलै 2025ला चातुर्मासाची सुरुवात होत आहे। आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हटलं जातं। थोडक्यात काय, देवशयनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देवउठणी कार्तिकी एकादशीला तो संपतो। या काळामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्ये आणि सेवा उपासना देखील भक्तिभावाने करण्यात येतात। या काळामध्येच विविध व्रतवैकल्ये किंवा सेवा उपासना का करावीत यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाची संपूर्ण माहिती सांगणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हे लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। सगळ्यात अगोदर आपण चातुर्मासामध्ये काय खाणं टाळावं याबद्दलची माहिती ऐकूया। तर बघा मंडळी, चातुर्मासाचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे या दिवसांमध्ये मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून आपल्याला दूर राहायचं आहे। चातुर्मासामध्ये कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य करू नये तर पहा, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र, दर्भजल आपण सेवन करू शकतो। पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एकभुक्त राहावं म्हणजेच एकदाच जेवण करावं। त्याचबरोबर अयाचित म्हणजेच काय, न मागितलेले जेवण आपल्याला करायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला परान्न देखील टाळायचं आहे। चातुर्मास उपवास करण्याचे व्रत आपण ग्रहण करावे। म्हणजे चातुर्मासामध्ये आपण अनेक प्रकारचे उपवास करू शकतो। त्यापैकी तुम्हाला जे आवडेल किंवा तुम्हाला जे व्रत करण्याची इच्छा आहे ते व्रत तुम्ही करू शकता। तसं आपण कोणकोणती व्रतवैकल्ये या काळात करू शकतो त्याचीही माहिती मी तुम्हाला पुढे देतेच। पण पहा, देव, तुळशी, पूजनीय योग्य ब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मासामध्ये लक्ष प्रदक्षिणा व्रत करावे। त्याचबरोबर शंकराला लक्ष बिल्वार्चन। चातुर्मासाचा 4 महिन्यांचा अगदी प्रदीर्घ कालावधी आपल्याकडे आहे, तर आपण चातुर्मासाच्या या 4 महिन्यांच्या काळामध्ये दररोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करू शकतो। अशा पद्धतीने 4 महिन्यांमध्ये आपल्याकडून एकूण 1,00,000 बिल्वपत्र अर्पण झाली पाहिजे, म्हणजे बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण झाली पाहिजे। अशा पद्धतीने आपण संकल्प घेऊन ते व्रत करू शकतो। अर्थातच या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला दररोज उपवास करण्याची गरज नाहीये। फक्त आपण एक संकल्प घेतलेला आहे की मी शिवलिंगावर उदाहरणार्थ 1,00,000 बिल्वपत्र अर्पण करेलच, तर त्यानुसार तुम्ही दररोज किती बेलपत्र वाहायची हे ठरवू शकता। तसेच विष्णूला लक्ष तुलसी अर्चन। जसं मी तुम्हाला शंकरांना 1,00,000 बिल्वार्चन व्रत सांगितलं, त्याच पद्धतीने आपण श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्यांच्या काळात अर्पण कराल, तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता। त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वार्चन। 1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्यांच्या काळामध्ये अर्पण कराल, या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल। याशिवाय सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी तसेच सूर्यास्तापूर्वी अर्घ्यदान। त्याचप्रमाणे तुम्हाला असाही संकल्प घेता येईल की तुम्ही दररोज नित्य नियमाने सूर्यदेवांची पूजा कराल चातुर्मासाच्या या 4 महिन्यांच्या काळामध्ये। तर सूर्योदयापूर्वी म्हणजे अगदी सूर्य निघतच असतो बघा, तर त्याच वेळेला आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं। त्याचबरोबर सूर्यास्तापूर्वी देखील सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं। यानंतर अजून एक व्रत आपल्याला असंही करता येईल की 4 महिने आपण दररोज देवीला कुंकुमार्चन करायचं, म्हणजेच काय, कुंकवाचा अभिषेक करायचा। देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत दररोज आपल्याला देवीला कुंकू वाहायचं आहे। बघा, 4 महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी आपल्याकडे आहे, तर मग असं नाही की आपण खूप जास्त कुंकू देवीला वाहायचं। दररोजच आपल्याला हे व्रत करायचं आहे। त्यामुळे तुम्ही दररोज फक्त एकदा जरी देवीला चरणांपासून मस्तकापर्यंत चिमूटभर कुंकू वाहिलं, तर असाच नियम तुम्ही संपूर्ण 4 महिने म्हणजे आषाढी एकादशीला सुरुवात केली तर कार्तिकी एकादशीला तुमचं हे व्रत संपू शकतात। अशा पद्धतीने तुम्हाला हा संकल्प घेता येईल। त्याचबरोबर श्रीकृष्णांना पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन। तर पारिजातकाचा सुद्धा आता ऋतू सुरू होईल, म्हणजेच काय, एक फुलांचा सुद्धा सीझन असतो बघा। तर मग तुम्ही श्रीकृष्णांच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांचं असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं असेल किंवा श्रीहरी विठ्ठलांचं असेल, तर त्यांच्यावर तुम्ही दररोज
पारिजातकाची फुलं अर्पण करू शकतात। अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यांमध्ये 1,00,000 पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजे, अशा पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येईल। चातुर्मासामध्ये असे विविध अर्चन प्रकार करता येतात। याशिवाय आपण असाही संकल्प घेऊ शकतो की दररोज तुम्ही नैवेद्यासाठी एक प्रकार करणार आणि तो देवाच्या चरणी अर्पण करणार, किंवा मग तुमचे जे आद्य दैवत आहे, तुम्ही ज्या देवाला मानतात, तर त्या देवासाठी तुम्ही 4 महिने दररोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य बनवणार आणि तो देवाला दाखवणार। त्यानंतर तुम्ही तो प्रसाद म्हणून खाणार किंवा मग गाईला देणार। या पद्धतीने देखील तुम्हाला नैवेद्याचे विविध प्रकार करता येतील। किंवा मग असाही संकल्प तुम्ही घेऊ शकता की दररोज तुम्ही देवाला अभिषेक करणार। मग ते तुमचे गुरु असो, कुलस्वामिनी असो, कुलदेव असो, ज्या देवावर तुमची सर्वात जास्त श्रद्धा आहे, ज्या देवाला तुम्ही मानता आणि तुम्हाला असं वाटतं की या देवाकडे मी प्रार्थना करतो किंवा करते तेव्हा माझी इच्छा जरूर पूर्ण होते, तर अशा तुमच्या आद्य दैवतासाठी तुम्ही असाही संकल्प घेऊ शकतात की या देवाच्या मूर्तीवर किंवा त्यांच्या त्या प्रतीकावर मी दररोज नित्य अभिषेक करणार। याशिवाय तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन आपल्याला चातुर्मासामध्ये करायचे नाहीये, असे काही ठिकाणी सांगितलेले आहे। पण तेलाशिवाय आपलं जेवण बनतं का? नाही बनत। त्यामुळे नेहमी आपण तेल वापरतो त्यापेक्षा कमी प्रमाणात आपण तेल वापरून या 4 महिन्यांमध्ये आपली गुजराण करू किंवा उदरनिर्वाह करू, अशा पद्धतीने देखील तुम्हाला संकल्प घेता येईल, जो तुमच्या संपूर्ण शरीरासाठी खूप चांगला राहील। तेलाचे दुष्परिणाम आपण आजकाल जाणतोच। आपल्याला स्वतःला किंवा आपल्या नातेवाईकांना जास्त तेल खाल्ल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे आजार उद्भवलेले आहे हे सुद्धा आपल्याला ऐकायला भेटतं। त्यामुळे चातुर्मासाचं औचित्य साधून या 4 महिन्यांच्या काळात आपल्याला जर सवय लागली की आपण कमी तेलातलं अन्न सुद्धा व्यवस्थितपणे बनवू शकतो आणि खाऊ शकतो, तर नक्कीच आपल्याला ती सवय होऊन जाईल। तर तुम्ही चातुर्मासाच्या निमित्ताने कमी तेल खाण्याचा संकल्प सुद्धा घेऊ शकता। चातुर्मासामध्ये कोणतेही मंगल कार्य करू नये। काही अडचणींच्या प्रसंगात कालसुसंगत शास्त्रानुसार विचार करून कार्य करावे। पलंगावर झोपू नये। मत्स्य मांस तसे कधीच खाऊ नये, पण जे कोणी खातात त्यांनी निदान चातुर्मास तरी पाळावा। कांदा, मुळा, वांगे, लसूण हे पदार्थ देखील खाऊ नये। चातुर्मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते। देवशयनी आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो। या एकादशीपासून आपण एकादशी व्रत सुरू करावं। कायमच्या म्हणजे संपूर्ण 12 महिने आपल्याला ज्या काही एकादशी येत असतात त्या करणं शक्य होत नसेल, तर निदान आपण चातुर्मास्य एकादशी व्रत तरी अवश्य करावं। म्हणजेच काय, या 4 महिन्यांच्या काळामध्ये जेवढ्या एकादशी येतील तेवढ्या आपण करायच्या असा संकल्प घेतला तर तुमच्याकडून चातुर्मास्य एकादशी व्रत होऊन जाईल। यानंतरच्या पुढील 4 महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास या नावाने ओळखले जाते। चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असा शब्दशः अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणांमुळे या 4 महिन्यांमध्ये भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करताना आपल्याला दिसून येतात। काही जण या 4 महिन्यांमध्ये कडक उपवास करतात, काही जण जप तप करतात, काही जण या 4 महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे 4 महिने सत्कारणी लावतात। या 4 महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा, चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे। त्यात चुका सुधारून यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल। आता चातुर्मासाच्या या 4 महिन्यांच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व मुख्य दिवसांची माहिती आपण एक एक करून घेऊया। सुरुवात होते आषाढ शुक्ल एकादशीने। हिला देवशयनी आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात, कारण या एकादशीला देव झोपतात अशी श्रद्धा आहे। भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये घोर निद्रेसाठी जातात असंही म्हटलं जातं। विठू माऊलींच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा, तुकाराम आदी सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरी नगरीमध्ये होते आणि चातुर्मास्य प्रवचन, कीर्तन, भजनाचा जागर सुरू होतो। श्रीकृष्णांचा विवाह सोहळा संपन्न करून नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते। यानंतर गुरुपौर्णिमा। आपले सर्व धर्मकार्य सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या चरणांशी लीन होऊन त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करत करायची असते, म्हणून सद्गुरूंची पूजा अर्चना करतात। या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परम कर्तव्य आहे। चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण। या संपूर्ण महिन्यामध्ये श्रवण, मनन, चिंतन, पठन यावर भर द्या, नियमांचे पालन करा। श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार उपासना। तर रविवारी आपण आदित्य रानुबाईचे व्रत करू शकतो। सवितृ सूर्यनारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते।
यानंतर सोमवार. श्रावणातील सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण श्रावण महिन्यामध्ये जेवढे सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं. त्याचबरोबर महिला शिवामुठीचं देखील व्रत करतात. त्यानिमित्ताने भगवान शिवशंकरांचं पूजन आपल्या हातून घडतं. त्यांच्या सेवा उपासना आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातून घडतात, कारण श्रावणातल्या सोमवारी भगवान शंकरांच्या पूजनाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यानंतर मंगळवारचा दिवस. विवाहानंतर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारापासून पुढील 5 वर्षे श्रावणामध्ये प्रत्येक मंगळवारी शिवमंगला गौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेने केले पाहिजे. यानंतर बुधवार आणि गुरुवारचा दिवस बुध बृहस्पतींचे पूजन करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवशी म्हणजे बुधवारी आपण बुधाची पूजा करू शकतो, तर गुरुवारी आपल्याला बृहस्पतींचं पूजन करता येतं. तर दारावर किंवा धनधान्य भांडार या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून आपण त्यांची पूजा करू शकतो. किंवा मग श्रावणामध्ये आपण जो नाग नरसोबा चिकटवत असतो भिंतीवर, त्याच्यावर सुद्धा बुध बृहस्पतींचं चित्र असतं. तर बुधवार गुरुवार आपण त्या चित्राची पूजा नक्कीच करू शकतो. तसेच शुक्रवार हा षष्ठी देवी किंवा जराजिवंतिका पूजन करण्याचा दिवस. तर जराजिवंतिकेला किंवा षष्ठी देवीला आपण गुळ, फुटाणे, दूध यांचा नैवेद्य अर्पण करून त्यांची पूजा करू शकतो. शनिवार हा अश्वत्थ नारायण, भगवान नरसिंह, श्री हनुमान यांचे पूजन करण्याचा दिवस आहे. या दिवशी बटू भोजनाचे महत्त्व सांगितलेले आहे. यानंतर श्रावणामध्ये येणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नवनागांचे पूजन पूर्वी नागाच्या वारुळाजवळ करायचे, मात्र आत्ताच्या काळामध्ये आपल्याला हे शक्य नसल्यामुळे आपण घरीच नागांचे चित्र काढून किंवा भिंतीवर नाग नरसोबा चिकटवून त्यांची पूजा करावी. यानंतरची पुढची गोष्ट जी श्रावणामध्ये आपण आवर्जून केली पाहिजे ती म्हणजे कुलाचार. आपल्या कुलदेवतेची आराधना, पूजा, नैवेद्यासाठी पुरणपोळी इत्यादी त्या त्या कुळातील रीतिरिवाजानुसार शुद्ध अष्टमी, शुद्ध चतुर्दशी किंवा पौर्णिमा या दिवशी आपण कुलदेवतेची प्रार्थना करू शकतो, कुळाचार करू शकतो. खानदेश, विदर्भ या भागांमध्ये नागपंचमी नंतरच्या रविवारी किंवा कुलाचाराप्रमाणे शुक्ल पक्षातील रविवारी रोट या नावाने रन्नासन्ना देवी यांची विशिष्ट पद्धतीने पूजा व नैवेद्य करतात. यात परंपरागत आलेल्या एका श्रीफळाची देवीची मूर्ती म्हणून पूजा करतात. श्रावणी आपापल्या वेदशाखेप्रमाणे नागपंचमी किंवा पौर्णिमा या दिवशी वेदोच्चारण करताना जे दोष निर्माण होतात ते दोष विसर्जन करून पुन्हा नव्याने वेदारंभ करावा. याला उपाकर्म, श्रवणकर्म असं म्हटलं जातं. यावेळी अरुंधती, याज्ञवल्क्यसहित सप्तर्षींची पूजा करून जानवे बदलले जाते. यानंतर श्रावणामध्येच येणारा अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. कोळी बांधवांचा हा सगळ्यात मोठा सण समजला जातो. तर रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण आपण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अतिशय उत्साहाने दरवर्षी साजरे करत असतो. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारावी. या महिन्यामध्ये ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील. तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये कोणता मार्ग निवडायचा आहे, कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या आहे याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरु करून देत असतात. त्यामुळे कवी तुलसीदास यांनी म्हटलेले आहे, एही कलिकाल न साधन दूजा, योग यज्ञ जप तप व्रत पूजा. तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप तप यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरुजी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. श्रावणामध्येच येणारा अजून एक महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिरसपूर्ण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. गोपाळकाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला अर्थात दहीहंडी संपूर्ण भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या धामधुमीत संपन्न होतो. क्रू धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे. म्हणून या महिन्यामध्ये साधकाने आपली क्रियाशीलता वाढवत स्वतःला सिद्ध करावे. श्रीमद भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण मनन याच महिन्यात केले जाते. श्रावणानंतर आता भाद्रपदातील श्रेष्ठ कर्म. श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्नपणे पार पडले की पुढचा महिना भाद्रपद येतो. भाद्रपद या शब्दाची फोड अशी होते, भद्र म्हणजे श्रेष्ठ आणि पद म्हणजे पुढील वाटचाल. याचाच अर्थ या महिन्यामध्ये तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे. त्यातलं पहिलं कार्य म्हणजे हरतालिकेचं व्रत. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचं व्रत माता पार्वतीने आपल्या सख्यांसह करून अत्यंत कठीण व्रत कठोरपणे आचरण केले आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुमारिका सुवासिनी या व्रताचे आजही परिपालन करतात. यानंतर श्री गणेश चतुर्थी.
पार्थिव गणेश पूजन माता पार्वतीने आपल्या मलापासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचे पूजन, पृथ्वीपासून अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचे पूजन. भाद्रपदामध्ये पार्थिव गणेश पूजन, तर पार्थिव अर्थात मातीपासून निर्माण केलेल्या मूर्तीची पूजा होय. श्रावणामध्ये पार्थिव शिवलिंगार्चन आणि भाद्रपदामध्ये पार्थिव गणेश पूजन केले जाते. अश्विन महिन्यामध्ये प्रत्यक्ष भूमीत नवधान्य पेरून आदिमायेची पूजा, तसेच सप्तशतीच्या 13व्या अध्यायामध्ये सुरथ राजाने मातीपासूनच मूर्ती तयार करून पूजा केल्याचे वर्णन आहे. कृत्वा मूर्तिम महिमयीम असं म्हटलं जातं. तर या तीनही देवता म्हणजेच काय, शिवलिंग, पार्थिव गणेश आणि माता पार्वती स्वरूप आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत, तर या तिन्ही देवता पृथ्वीचे, भूमीचे महत्त्व वाढवणाऱ्या आहेत आणि या तीनच देवतांचे पार्थिव मूर्ती स्वरूपामध्ये पूजन केले जाते. श्री गणेश पूजनामध्ये दुर्वाच महत्त्वाच्या का आहेत, तर पार्थिव गणेश पूजनातच नव्हे तर श्री गणेश पूजनामध्ये दुर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या त्यांच्यातील औषधी गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र आपल्या सर्वांना देत असतात. हा पार्थिव गणेशोत्सव आता जगभरामध्ये साजरा होत असतो. यानंतर भाद्रपदामध्ये येणारा अजून एक महत्त्वाचा दिवस, ज्या दिवशी आपण व्रत करत असतो, ते म्हणजे ऋषीपंचमीचं व्रत. या विरक्ती आणि भक्ती प्रदान करणाऱ्या व्रतामध्ये सप्तर्षींसह अरुंधतीचे पूजन ज्येष्ठ माता करतात. भाद्रपदामध्ये ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मींचं पूजन देखील मोठ्या उत्साहाने केलं जातं. अनुराधा नक्षत्रावर आवाहन होतं, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन होतं आणि मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन, असे हे 3 दिवसांचे व्रत असते. मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा करण्यात येतं. दक्षिण महाराष्ट्रामध्ये गौरी पार्वती स्वरूपामध्ये, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ज्येष्ठा गौरी म्हणजेच पार्वती आणि कनिष्ठा गौरी म्हणजेच लक्ष्मी या स्वरूपात त्यांचं पूजन होत असतं. यानंतर अनंत चतुर्दशी, भगवान श्रीकृष्णांची अनंत स्वरूपामध्ये या दिवशी पूजा केली जाते. दानाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे. याच महिन्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज श्रीमद भागवत सप्ताह याला प्रौष्ठपदी असं म्हटलं जातं. अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा कालावधी आहे. याची समाप्ती पौर्णिमेला होत असते. यानंतर पुढे येतो तो म्हणजे पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा वद्य पक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. समस्त पूर्वजांना पिंडप्रदान तर या महिन्यात होतेच, पण ज्यांचा आणि आपला काहीच संबंध नाही त्यांना सुद्धा धर्मपिंड याच काळामध्ये देता येते. आपली श्रद्धा कायम राखत, आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कालावधी आहे. यानंतरचा पुढचा महिना म्हणजे अश्विन महिना, जो आपल्याला निरोगी जीवनाचे सार काय आहे ते शिकवतो. चातुर्मासातील हा 3रा महिना. नवरात्रावर निर्देशित केल्याप्रमाणे त्रैलोक्य जननी माता भगवतीची नवधान्य पेरून या महिन्यात पूजा बांधली जाते. काहींच्या कुलाचारानुसार पापड्या, कडकण्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा देवीच्या डोक्यावर बांधला जातो. तसेच रोज किंवा पंचमी, अष्टमी या दिवशी सप्तशतीचा पाठ, अष्टमी किंवा नवमीला पाठाचे हवन करून नवमी किंवा दशमीला नवरात्रोत्थापन हे ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेने केले जाते. नवरात्रातला 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमी. नवरात्रातील पंचमीला उपांग ललिता व्रत अत्यंत भक्तिभावाने आणि कुलपरंपरेनुसार केले जाते. संयम आणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे. या कालावधीमध्ये मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेकशक्ती, ज्ञानशक्ती आणि पराशक्ती ही जागृत होत असते. हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे. या दिवशी शमी आणि अश्मंतक म्हणजे आपटा यांची पूजा करून सीमोल्लंघन देखील करतात. नंतर आपट्याची पाने एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात. यामध्ये आपल्या असुरी विचारांवर विजय प्राप्त करत प्रभू श्री रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन आपण करू शकू हा निर्धार असतो. पुढे येते ती म्हणजे कोजागरी पौर्णिमा. या पौर्णिमेला चंद्राकडून अमृत स्त्रवले जाते, म्हणून मध्यरात्री इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करून आटीव दुधाचा नैवेद्य समर्पित करत असतात. रात्री नाना प्रकारचे खेळ, नृत्य, द्यूतक्रीडा करून जागरण केले जाते. अश्विनी नक्षत्र. या महिन्यामध्ये पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते. याची देवता अश्विनी कुमार आहे. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणेच चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा नक्की प्रयत्न करावा. पुढे येते ती म्हणजे गुरुद्वादशी. दत्तप्रभूंनी या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वरूपामध्ये मोठी लीला केली. आजही नरसिंहवाडी, गाणगापूर किंवा प्रत्येक श्री दत्त देवस्थानी हा उत्सव संपन्न होत असतो.
समुद्र मंथनादरम्यान याच महिन्यामध्ये धन्वंतरी अमृत घेऊन तसेच अनेकानेक रत्न आणि लक्ष्मी देवी देखील प्रगट झाली होती. यानंतरचा पुढचा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस. देवांचे वैद्य, आयुर्वेदाचे उद्गाते भगवान धन्वंतरींचा हा अवतार दिन सर्वत्र उत्साहामध्ये संपन्न होतो. याच दिवशी सायंकाळी आपल्या धनसंपदेची पूजा करून अक्षय धनाची कामना देखील करावी. नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा संहार करून त्याने बंदी बनवलेल्या 1000 राजकन्यांची मुक्तता करून त्या राजकन्यांबरोबर स्वतः विवाह करून समाजामध्ये सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था केली. तोच हा नरक चतुर्दशीचा दिवस अभ्यंग स्नान करून दिवाळीचा पहिला दिवस मानला गेलेला आहे. नरक चतुर्दशी नंतरचा दिवाळीचा पुढचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. येणाऱ्या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषी राजा याच महिन्यात करत असतो. दरवर्षी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन होत असते. नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यामध्ये या गोष्टी केल्या जातात. या दिवशी सायंकाळी चित्रलेखनीसहित लक्ष्मी कुबेराचे पूजन करतात. व्यापारी आपल्या वह्या, चित्र, लेखनी म्हणजे पेन, लक्ष्मी, कुबेर, तिजोरी यांची पूजा करून आनंद साजरा करतात. मध्यरात्री कचरा काढून तो बाहेर टाकतात. याला अलक्ष्मी निस्सारण असे शास्त्रामध्ये म्हटले गेले आहे. इतर दिवशी मात्र मध्यरात्री कचरा काढणे अशुभ मानले जाते. क्रियाशील कार्तिक महिना. चातुर्मासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक. कार्तिक महिना सुरू झाल्यानंतर येणारा पहिला दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. भक्त प्रल्हादाचा नातू बली याच्याकडे भगवंतांनी 3 पावले भूमी मागितली. 2 पावलामध्ये पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर 3रे पाऊल बलीने स्वतःच्या डोक्यावर ठेवायला सांगितले. या दिवशी पतीला आणि मोठ्या वडीलधाऱ्यांना, स्त्रिया आणि भाऊ सोडून सर्व मोठ्यांना कुमारिका औक्षण करत असतात. त्यांना ओवाळणी मात्र दिलीच पाहिजे हं. यानंतर येते ती म्हणजे भाऊबीज. बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस असतो. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. प्रत्यक्ष यमराज बहिणीकडे जातात म्हणून त्या दिवशी मृत्यू होत नाही अशी देखील श्रद्धा आहे. बहिणीने भावाला ओवाळून झाल्यावर भावाने हक्काने ओवाळणी दिलीच पाहिजे असा हा दीपावलीचा आनंद लुटला जातो. भाऊबीजेनंतर आपल्या सर्वांना ओढ लागते ती म्हणजे कार्तिकी एकादशी. कारण या दिवशी चातुर्मासाचा काळ संपतो. चातुर्मासाचा सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी. म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असं म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णू जे आषाढी एकादशीच्या दिवशी घोर निद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये गेलेले असतात ते डायरेक्ट कार्तिकी एकादशीला जागे होतात अशी आख्यायिका आहे. ग्रीष्म ऋतूचे ऊन, वर्षा ऋतूतील पाऊस संपून शरदाचं चांदणं अनुभवताना वारकऱ्यांना आपल्या काळ्या आईच्या पोटी आलेल्या धान्यलक्ष्मीची ओढ लागते. विठू माऊली आणि काळी आई मनातली घालमेल हळूहळू दूर करते. एकादशीचा उपवास आणि महाद्वार काला करून जड पावलाने वारकरी घरी परततो. घरी येतो पण पंढरीची आठवण काही जात नाही. मग अंगणातल्या तुळशीचा आणि दामोदर स्वरूपातील भगवान श्रीकृष्णांचा विवाह सोहळा संपन्न करून नित्याच्या कामाला सगळ्यांनी सुरुवात केलेली असते. वैकुंठ चतुर्दशी. चातुर्मास्य निद्राकाल संपवून नव्या निसर्गचक्राला चालना देताना भगवान शंकरांची आतुरतेने झालेली आठवण आणि शंभू महादेव महाविष्णूंच्या भेटीच्या ओढीने वैकुंठाला निघाले. दोघेही एकमेकांना भेटतात. तो हा दिवस धार्मिक श्रद्धेने आजही शिवमंदिरामध्ये तसेच विष्णू मंदिरामध्ये संपन्न होत असतो. त्यामुळेच वैकुंठ चतुर्दशी ही हरिहर भेट म्हणून देखील ओळखली जाते. हरी म्हणजे साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि हर म्हणजे उमापती महादेव. याच्यानंतरचा दुसरा दिवस जो येतो तो असतो पौर्णिमेचा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. कार्तिक महिन्याची पौर्णिमा आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. कार्तिक शुक्ल एकादशी ते कार्तिक पौर्णिमा हा कालावधी तुलसी विवाहाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. तर तुलसी विवाह करण्याचा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हा शेवटचा दिवस असतो. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध या दिवशी केला होता आणि सर्वत्र आनंदी आनंद देखील झाला होता. त्यामुळे आजही त्याची आठवण ठेवत सर्व शंकरांच्या देवस्थानी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रोषणाई करून दीपमाळा उजळून त्यावर त्रिपुरासुराचे प्रतीक म्हणून एक मोठा काकडा देखील जाळला जातो. त्या प्रकाशाने आसमंत उजळून निघतो. कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमा या कालावधीमध्ये चातुर्मासामध्ये आपण जे काही व्रत अंगीकारलेलं असतं त्या व्रतांचं उद्यापन करावं असं शास्त्र आहे. अशा प्रकारे गुरुकृपा, श्रेष्ठ आचरण, मनन, चिंतन, संयमी व्यवहार, उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो. यामुळे मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येतो. इथे चातुर्मास खऱ्या अर्थाने संपतो. त्यामुळे तारखेनुसार सांगायचं झालं
तर 2025 या वर्षाचा चातुर्मास 2 नोव्हेंबर 2025ला रविवारच्या दिवशी संपेल। त्याचबरोबर तुम्ही चातुर्मासामध्ये जी व्रतवैकल्य पाळली असतील त्याची उद्यापनं तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे यंदा 5 नोव्हेंबर 2025ला बुधवारच्या दिवशी करता येतील। मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मासाची संपूर्ण सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांना या माहितीचा उपयोग घेता येईल। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। या व्हिडिओबाबत या विषयाबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।